सृष्टीच्या व्यवस्थापनामध्ये समुद्र मंथनाची कथा मनोरंजक, तशीच उद्बोधक आणि तशीच सूचक अशा प्रकारची कथा आहे. कुबेराची अवघी संपत्ती ही समुद्राच्या तळाशी गडद झाल्यानंतर ती समुद्र मंथनातून परत प्रकट करण्यात आली. तो वाहिनी प्रवरेच्या तीरावर निधिनिवास अर्थात नेवासा या ठिकाणी जगातील एक अद्वितीय अशा प्रकारचं मंदिर आहे. आपणच ब्रह्म आहोत याची साक्ष पटवायची आहे, हे कलियुगामध्ये सुद्धा सर्वांपर्यंत जावं अशा प्रकारचं प्रवचन या नेवाशामध्ये प्रवरेच्या साक्षीनं कनेश्वराच्या मंदिरामध्ये घडलं.